नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 36 साईजचं बोटनेक ब्लाउजचं बॅकनेक डिझाइन शेअर केलेलं आहे। खूप सुंदर ही डिझाइन आहे। त्याच्यासाठी मी इथे पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। 36 साईजसाठी तुम्ही अशा प्रकारे मेजरमेंट घेऊ शकता। तर इथे ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला। 14.5 इंच उंचीचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। इथे शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच। अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे शोल्डरच्या बाजूने। चेस्ट आहे इथे 36 इंच, तर त्याचा चौथा भाग 9 इंच होतो आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे चेस्टच्या लाईनवर 11 इंच घेतलंय। आणि खाली बॉटमला कमरेच्या बाजूला 30 इंच कंबर आहे, त्याच्यामध्ये 30 चा चौथा भाग होतो 7.5 इंच आणि त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच। तर 4 इंचावर असं एक मार्किंग केलं, लाईन ड्रॉ केली आणि गळा खोली घेतलेली आहे 3 इंच। 3च्या ऐवजी तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेतली तरी चालेल। बॉक्स ड्रॉ केला आणि त्याच्यात गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। गोल इथे गळ्याचा आकार देऊन घेतला आणि हे कटिंग करून घेतलं। खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा अस्तरचा भाग ठेवलेला आहे। गळ्याच्या बाजूने आणि कमरेच्या बाजूने शिलाई करून घ्यायची। गळ्याच्या बाजूने 1 पेरचं मार्जिन ठेवून शिलाई करायची, खाली अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची। इथे शिलाई करून घेतली। आता एक्स्ट्राचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या बाजूने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। इथून हा जो भाग आहे तो सरळ करून घ्यायचा आहे। सरळ केल्यानंतर गळ्याच्या बाजूने आणि खालच्या बाजूने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अस्तर चारही बाजूंनी जोडायचं आहे मेन फॅब्रिकला आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। बॅक पार्ट फिनिशिंगमध्ये तयार झाला। आता बॅक पार्टचं सेंटर पॉइंट मार्किंग करून घ्यायचे। ब्लाउज पीसकडे मार्किंग येईल अशा पद्धतीने मार्किंग केलं। खाली इथे 2.5 इंचावर मार्किंग केलं आणि वरून इथे 1 इंचावर मार्किंग केलं। जे मधलं अंतर आलेलं आहे ते मोजून घेतलं तर ते आलेलं आहे 6.5 इंच। तर 6.5 इंचाचा इथं हा जो नेक आहे तो तयार होईल। इथे मी पहिली लेस लावून बघितली मला किती अंतर हवंय, तर 1 इंच मध्ये सोडलेलं आहे। तर 6.5 इंचाचं हे कॅनव्हासवर नेक तयार करून घ्यायचं। इथं डबल फोल्डमध्ये कॅनव्हास घेतलाय, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडून दिलेले एक लाईन ड्रॉ करून घेतली। त्या लाईन पासून वरती 6.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि वरती एक अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचे। इथे ही लाईन ड्रॉ करून घेतली। इथे पण गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच, तर 4 इंचाचा असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा। याच्यामध्ये त्याच्या शेजारी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन सरळ लाईन ड्रॉ केली। आता हे साईडचं जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घेतलं आणि वरच्या बाजूला सुद्धा जे एक्स्ट्राचं आहे थोडंसं ते कटिंग करून घेतलं। गळ्याच्या खालच्या बाजूला इथे 1/2 इंच आतमध्ये एक मार्किंग करून घेतले, अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता आणि हा पॉइंट इथे असा जोडून घेतलाय। वरच्या बाजूने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे नेकचा। कॅनव्हास आता ओपन केला आणि त्याचा सेंटर पॉइंट सुद्धा मार्किंग करून घेतला। परत त्याला फोल्ड केलं आणि दुसऱ्या साईडला जे हलकंसं मार्किंग दिसतं त्याच्यावर ड्रॉ करून घेतलं, म्हणजे तो आकार व्यवस्थित तयार असं होईल। तर पाहू शकता इथे छान असा आकार गळ्याचा तयार झालेला आहे। खाली एक अस्तरचं फॅब्रिक ठेवलंय आणि त्याच्यावर हा गळ्याचा आकार आहे तो ठेवून घेतलेला आहे। कडेकडेने एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे थोडंसं। हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे चारही बाजूंनी आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। हे मी पहिल्यांदा इस्त्रीच्या मदतीने प्रेस करून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर याला साईडने स्टिच करून घ्यायचं। तर बघू शकता इथे मी असं फोल्ड करून घेतलंय आणि हे जे काही एक्स्ट्राचं असेल ते थोडंसं कटिंग करून घ्यायचं। खाली आता इथे मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे ब्लाउज पीसचं आणि मध्ये जे 1 इंच अंतर सोडलेलं होतं ते सोडून पुढे हा जो गळा आहे तो लावून घ्यायचा आहे। सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे बरोबर आणि पिना लावून घ्यायच्या आहेत। जसा गळ्याचा आकार आहे त्या आकाराप्रमाणेच त्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे मी शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर बाहेर काढायचा आहे धागा। इथं आतमध्ये थोडं थोडं मार्जिन ठेवून हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे आणि ह्या कपड्यावर आतल्या साईडने थोडे थोडे नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे ते छान पलटी होईल। तर इथे मी छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत। आता हे पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एकदा प्रेस करून घ्यायचं, इस्त्री करून घ्यायची, म्हणजे ते छान सेट होतं। तर इथे मी छान पलटी करून घेतलंय
आणि आतल्या बाजूने इथे मी हातशिलाईसुद्धा करून घेतलेली आहे। आता जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे मी इथे लेस लावून घेतलेली आहे स्टोनची। लेस लावण्यासाठी इथं सिंगल फूटचा वापर केला आहे, त्यामुळे छान आपल्याला लेस लावता येते व्यवस्थित। तर जसा गळ्याचा आकार आहे तसं हलक्या हाताने मी इथे लेस लावून घेतली आणि त्या लेसला दोन्हीकडून शिलाई करून घेतलेली आहे। खालच्या बाजूला सुद्धा इथे लेस लावून घेतलेली आहे। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे लेस लावताना अजिबात ओढायची नाही आहे, कॉर्नरला हलक्या हाताने लावून घ्यायची। इथं सेंटर मार्किंग केलं आतल्या बाजूने आणि आडवा टक्स दिलाय 5 इंच आणि उभा दिलाय 2.5 इंचाचा, कारण गळा रुंदी जास्त आहे त्याच्यामुळे टक्स मोठा होतोय। तर इथं असं टक्स देऊन घेतलेला आहे, त्याच्यावर डबल शिलाई करून घेतली। इथं गळ्याच्या इथं सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि सेंटरपासून अर्धा इंच अलीकडे पलीकडे मार्किंग केलंय आणि प्रत्येक मार्किंगमध्ये परत 1-1 इंचाचं गॅप ठेवलं आणि इथे छान असे छोटेसे झुमके लावून घेतलेले आहेत, लटकन लावून घेतलेले आहेत। तर पाहू शकता इथे मी सुई दोऱ्याच्या मदतीनेच हे लावून घेतलेले आहेत। प्रत्येक लटकनमध्ये 1-1 इंचाचा गॅप सोडलाय। तर ही खूप सुंदर युनिक अशी ही ब्लाउज डिझाइन तयार झालेली आहे। याला स्लीव्जला सुद्धा डिझाइन तयार केलेली आहे। तर ही सुंदर अशी बॅक नेक डिझाइन तयार झालेली आहे, खूप सुंदर दिसते ही घातल्यानंतर। तर तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये। याचा फायनल लुक शेवटी तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।